नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सुरक्षा रक्षक पदाची इथं भरती निघालेली मित्रांनो. एकूण इथं पूर्ण महाराष्ट्रामध्ये 3025 जागांसाठी इथं भरती निघालेली मित्रांनो. ओके. इथं प्रत्येक जिल्ह्याकरता ऑल महाराष्ट्राकरता त्या वॅकन्सी असणार 3025 जागांसाठी सुरक्षा रक्षकसाठी. ओके. ही जी भरती निघालेली जिल्हा व महिला व बाल विकास रुग्णालय, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाकरिता बाह्य यंत्रणेद्वारा इथं पदभरतीसाठी इथं आलेले मित्रांनो. ओके. याच्याबद्दल तुम्हाला आता मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. याचा जी-आर आलेला आहे 3 सप्टेंबर 2025 चा लेटेस्ट असा जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि चॅनल झाले सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे जिल्हा महिला व बाल विकास बाल रुग्णालय, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाकरता बाह्य यंत्रणाद्वारे आउटसोर्सिंग सुरक्षा रक्षकांची सेवा करिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. 3 सप्टेंबर 2025 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेली त्यांनी प्रस्तावना जे की राज्यातील शासकीय रुग्णालयांचा वाढता परिसर, इमारती व रुग्णालयांच्या सुरक्षेबाबत निर्माण होणाऱ्या समस्या व रुग्णालयातील बाळ पडविणे यासारख्या बाबी घटना, तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर होणारे हल्ले पाहता आरोग्य सेवा यंत्रणेतील जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अशा विविध रुग्णालयात सन 2025-26 ते 27-28 ओके या आर्थिक वर्षाकरिता बाह्य यंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास व त्याकरिता येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्ताव आयुक्तालयांकडून संदर्भाधीन क्रमांक 5 ते 7 व 9 ते 11 प्रस्तावामध्ये सादर केलेले आहे. त्या अनुषंगाने सुरक्षा रक्षकांची सेवा घेण्यास व त्यासाठी येणाऱ्या वार्षिक खर्चात दिलेला आहे. जसे की 120 कोटी 5,49,900 रुपये इतकी खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येते. शासनाच्या विषय धनात होती ओके असं सांगण्यात आलेलं आहे. शासन निर्णय दिलेला आहे. जे की राज्यातील शासकीय रुग्णालयांचा वाढता परिसर, इमारत, त्याच्यानंतर रुग्णालयांच्या सुरक्षेबाबतचा निर्माण होणाऱ्या समस्या व रुग्णालयातील बाळ पडविणे यासारख्या बाबी घटना, तसेच वैद्यकीय अधिकारी यांना आणि कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले पाहता आरोग्य सेवा यंत्रणेतील जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अशा विविध रुग्णालयात सन 2025-26 ते सन 2026-27 या 3 आर्थिक वर्षाकरिता बाह्य यंत्रणेद्वारे सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास त्याकरिता येणाऱ्या आवर्ती खर्चात 120 कोटी 5,49,900 रुपये इतका खर्चास खालीलप्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. ज्या आरोग्य संस्थेमध्ये निविदा प्रक्रियेद्वारे सुरक्षा रक्षक पदे भरण्यात येतील त्या ठिकाणी सेवा शुल्क लागू राहील. ओके. मेस्को, त्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळ, त्यानंतर सुरक्षा रक्षक बल यासाठी सेवा शुल्क लागू राहणार नाही. ओके असं इथे सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये नेम ऑफ द हॉस्पिटल दिलेला आहे, सिरियल नंबर, नेम ऑफ द हॉस्पिटल, त्याचे बेड्स किती आहे, त्याच्यानंतर रिक्वायरमेंट किती आहे, मंथली पगार किती असणार आहे आणि त्यांचा इथं ऑफलुक्स त्यांचा कॉस्ट दिलेला आहे. महिन्याला किती, 30 जणांना किती पगार लागतो, 9 जणांना किती पगार लागतो, वर्षाला किती पगार लागतो असं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एवढे दिलेलं आहे. याच्यामध्ये हे जे नावं दिलेली आहे अकोला डिस्ट्रिक्टचे असणार आहे. अकोला डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही बघू शकता अकोला जिल्ह्यामध्ये असणार आहे. याच्यामध्ये टोटल अकोला जिल्ह्यामध्ये 54 पदं असणार आहे या सगळ्या हॉस्पिटलला मिळवून. ओके. 54 पदांसाठी इथं वॅकन्सी अकोला जिल्ह्यामध्ये. ओके. हे तुम्ही बघून घ्यायचं कोणत्या हॉस्पिटलला किती पद भरती असणार आहे, कारण की 30 पेजेसचा हा PDF असणार आहे. त्यानंतरचे जे इथं रुग्णालय आपलं याच्यामध्ये ते बघू शकतो तुम्ही 8 नंबरपासून आपलं चालू होतं. तर याच्यानंतर आपल्याला इथं अमरावती जिल्ह्यासाठी येतं. याच्यामध्ये 166 पदे असणार आहे सुरक्षा रक्षकसाठी. ओके. या हॉस्पिटलचे नाव वगैरे दिलेले आहे. ओके. 8 नंबरपासून ते आपल्याला इथं बघायला मिळतं 25 नंबरपर्यंत अमरावती जिल्ह्यासाठी 166 पदे. त्यानंतर 26 पासून आपले दुसरा जिल्हा चालू होतो जो की असणार आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी 130 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथं 46 पासून तर आपल्याला इथं 55 पर्यंत वाशिम डिस्ट्रिक्टसाठी इथं चालू होतं. वाशिम जिल्ह्यासाठी 57 पदे बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथं असणार आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी इथं 75 पदे असणार आहे टोटल ऑफ. ओके. इथं आता सर्कल जी आता बघायला गेली तर तिथं अकोला सर्कलमध्ये आपल्याला 482 पदे बघायला मिळतात टोटल. ओके. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इथं 67 पदे असणार आहे टोटल. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर आता हिंगोली डिस्ट्रिक्टमध्ये 47 पदे असणार आहे. त्याच्यानंतर आता पुढे जालना जिल्ह्यामध्ये 59 पदे असणार आहे आणि याच्यामध्ये दिलेलं आहे
परभणी जिल्ह्यासाठी तर 63 पदे असणार आहे. ओके. तर छत्रपती संभाजीनगर सर्कलसाठी इथं 236 पदांसाठी इथं वॅकन्सी टोटल. ओके. त्याच्यानंतर इथं आपला आता जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यासाठी इथं 92 पदं असणार आहे. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यासाठी 70 पदे असणार आहे. आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर सांगली जिल्ह्याकरिता 51 पदे असणार आहे. त्यानंतर इथं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इथं 55 पदे असणार आहे. अशा इथं कोल्हापूर सरकारमध्ये जवळ 268 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे. ओके. त्यानंतर आता मग पुढे जाऊया. आता बीड जिल्ह्याकरता इथं 107 पदे असणार आहे. त्यानंतर इथं लातूर जिल्ह्याकरिता 68 पदे असणार आहे. त्यानंतर इथं नांदेड जिल्ह्याकरिता 108 पदे असणार आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे धाराशिव जिल्ह्याकरिता 79 पदे असणार आहे. तसं लातूर सर्कलमध्ये टोटल ऑफ 362 पदे असणार आहे. ओके. त्यानंतर आता पुढे जाऊया. इथं पालघर जिल्ह्यामध्ये इथं 87 पदे असणार आहे. त्याच्यानंतर आता इथं पुढे रायगड जिल्ह्यामध्ये इथं 90 पदे असणार आहे. त्याच्यानंतर इथं ठाणे जिल्ह्यामध्ये इथं 138 पदे असणार आहे. टोटल इथं ठाणे जिल्ह्यामध्ये 315 पदं बघायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाऊया. जो जिल्हा असणार आहे भंडारा जिल्ह्याकरता 87 पदे आपल्याला बघायला मिळतात सुरक्षा रक्षकांची. त्यानंतर इथं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला 71 पदं बघायला मिळतात सुरक्षा रक्षकांची. त्यानंतर इथं गडचिरोलीमध्ये आपल्याला इथं जिल्ह्यासाठी 75 पदे सुरक्षा रक्षकांची असणार आहे. हॉस्पिटलमध्ये गोंदियामध्ये इथं 35 पदे असणार सुरक्षा रक्षकांची टोटल ऑफ. आणि त्याच्यानंतर आता खाली गेल्यानंतर नागपूरमध्ये इथं 95 पदे असणार सुरक्षा रक्षकांची. त्यानंतर आता पुढे गेल्यावर वर्ध्यासाठी इथं टोटल 74 पदे असणार सुरक्षा रक्षक आहे. टोटल इथं नागपूर सर्कलमध्ये 437 पदे इथं बघायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर इथं असणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी इथं टोटल 117 पदे असणार आहे. त्याच्यानंतर इथं धुळे जिल्ह्याकरिता इथं 50 पदे असणार आहे. त्यानंतर इथे जळगाव जिल्ह्याकरिता 113 पदे असणार आहे. त्याच्यानंतर इथं नंदुरबार जिल्ह्याकरिता इथं 83 पदे असणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे नाशिक जिल्ह्याकरिता 211 पदं दिलेलं आहे. टोटल इथं नाशिक सर्कलमध्ये 574 पदे आपल्याला बघायला मिळतात. ओके. त्यानंतर इथं आपल्याला खाली गेल्यानंतर आपल्याला पुणे जिल्ह्याकरिता 173 पदे असणार आहे. त्यानंतर इथं सातारा जिल्ह्याकरिता 90 पदे असणार आहे. सोलापूरसाठी इथं टोटल ऑफ 88 पदं असणार आहे सुरक्षा रक्षकांचे. पुणे सर्कलमध्ये 351 पदे बघायला मिळतात. टोटल इथं दिलेलं आहे 325 पदं असणार आहे ऑल महाराष्ट्रामध्ये टोटल. ओके. हे जे असणार आहे आता बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंग घेण्याकरिता सुरक्षा रक्षकांची उपरोक्त तक्त्यामध्ये दर्शवित आलेल्या सेवेकरिता पुढील अटी शर्तींच्या अधीन राहून प्रशासकीय मंजूर देण्यात येत आहे अटी शर्तीमध्ये. ओके. तर बाह्य यंत्रणेद्वारे आउटसोर्सिंगचे काम करून घेण्याबाबत शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 30/9/2020 ते 27/4/2022 मध्ये मार्गदर्शक सूचनांचे निर्गमित करण्यात आलेले आहेत. सदर मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणाने पालन करावे. तसेच आदेशात केलेल्या वेळेनुसार सुधारित तरतुदीमध्ये पालन करणे आवश्यक राहणार आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेला आहे विभाग शासन निर्णय दिलेला आहे 17/3/2020 नुसार निश्चित करण्यात आलेल्या अटी शर्तींचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. विभागाच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या पदांहीन मासिक ठोक वेतनावर भरण्यात यावी. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने त्यांचे कार्यालय मोजमाप करून व त्यांच्यानुसार आपल्याला इथं निश्चित करून सुरक्षा रक्षकाची संस्था संख्या निश्चित केलेली असावी. ओके. तर बाह्य यंत्रणेद्वारे काम करून घेताना शासन निर्णय दिलेला आहे याच्यामध्ये मधील तरतुदींचा पूर्तता करण्यात यावी. त्यानंतर शासनाने मान्यता दिलेल्या सुरक्षा मंडळ, माजी सैनिक सुरक्षा मंडळ, मेस्को अथवा मान्य सुरक्षा रक्षक दल यांच्यामार्फत सुरक्षा रक्षक घेण्यास प्रथम प्राधान्य द्यावेत. त्यांच्याकडून सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध न झाल्यास सर्व संवर्गातील विविध पद्धतीने ई-निविदा प्रक्रिया एकाच वेळी व राज्य स्तरावर पार पाडून अत्यंत पारदर्शी पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे निवड करण्यात यावी. सेवा पुरवठादार राज्य त्यानंतर स्तरावर अथवा विभाग स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर आपल्याला निश्चित करण्यात यावा. ओके. आता रुग्णालयांसाठी आता मान्य केलेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या ही कमाल मर्यादा असून स्थानिक गरजेनुसार त्यांची संख्या संबंधित जिल्हा शल्य चिकित्सालय यांनी मंजूर करण्यात द्यावी. ओके. सुरक्षा रक्षकांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याची खात्री केल्याशिवाय पुढे महिन्याचे देयक अदा केले जाणार नाही. टेंडर डॉक्युमेंटमध्ये समाविष्ट करण्यात यावी. शासन निर्णय उद्योग ऊर्जा कामगार दिनांक 24 ऑगस्ट 2017 ते
वस्तू सेवा खरेदी गव्हर्नमेंट मार्केट प्लस पोर्टलनुसार आपल्याला इथं कार्यपद्धती, मार्गदर्शन, सूचनांची निवेदन कारवाई करण्यात यावी. ओके. आता याच्यामध्ये संपूर्ण हा जी-आर दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. तर तुम्हाला मी टोटल पदे दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये आता 3025 पदं असणार आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. याच्यात तुम्हाला अप्लाय करण्यासाठी आपल्या जिल्ह्या यांची सुरक्षा रक्षकांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, MSFची MESCOची असेल, त्यांच्यामार्फत आपल्याला इथे ऑफिशियल वेबसाईट लिंकला जायचं आणि तिथून आपल्याला अप्लाय करून द्यायचं आहे. ओके. आणि जर अप्लाय करण्याचं काही अजून वगैरे अपडेट वगैरे आली पुढच्या व्हिडिओमध्ये, त्याचा मी व्हिडिओ नक्की तुम्हाला शेअर करेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. जर PDF फाईल पाहिजे असेल Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. अशाच तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.